हरिओम. चला मंडळी चला. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. पवन सूत हनुमान की जय. श्री सोपीनाथ भगवान की जय. बोलो रे भाई सब साधु संतन की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. सानंदम सदनम सुदास्य सुदिया कांता मरोहारिणी. सन्मित्र सदन से येष परित साज्ञा पराशेव कहा. आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान पानम गृहे. सादो संग मुपाही सततो सतसम संग धन्यो गृहस्थाश्रम. असं वर्णन सुभाषितकार एका श्लोकामध्ये करतात की भगवंताचा हा गृहस्थाश्रम धन्य आहे. आणि अशा गृहस्थाश्रमाचं दर्शन आपल्याला भगवान शुक परीक्षितीला कथा सांगत असताना झालेला आहे. सुंदर भगवंताची द्वारका आहे आणि त्या द्वारकेचं दर्शन, भगवंताच्या पत्न्यांचं दर्शन, मुलांचं दर्शन, असं गृहस्थाश्रम त्याचं वर्णन भगवान शुक करतात. शुकाचार्यांनी त्यानंतर सुदामाचे चरित्र त्या ठिकाणी ऐकवले. हे चरित्र भागवताचं एक महत्वपूर्ण अंग आहे. भागवत सांगताना शुकाचार्य यांना 2 वेळेला समाधीस्थ भाव प्राप्त झाला. त्यावेळी दुसऱ्या ऋषींनी वेद मंत्राचा उच्चार केला असं भागवतामध्ये सांगितलं. आणि तो उच्चार करून शुकाचार्य यांना समाधीतून भानावर आणलं. शुकदेवाच्या समाधीचे 2 प्रसंग सांगितले भागवतामध्ये. एक, श्रीकृष्णाने गोप बालक, गाय आणि बछडे इत्यादीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाला आपल्या मायेचं दर्शन घडवलं होतं. त्यावेळेचा प्रसंग वर्णन करताना समाधी भाव झाला. आणि दुसरा, सुदामजीचं चरित्र परीक्षितीला सांगताना समाधी भाव त्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणून पुढील कथा 10व्या स्कंदामध्ये आणि उत्तरार्धात सुदाम चरित्राच्या आरंभीला
परीक्षिती शुकाचार्यांना त्या ठिकाणी म्हणायला लागला की ही कृष्ण कथा ऐकताना तृप्तता होत नाही. तीच वाणी धन्य आहे की जी भगवंताचं गुणवर्णन करते. तेच हात खरे भाग्यवान आहेत की भगवंताची सेवा करतात. तेच खरं मन आहे की जे स्थावर आणि जंगम पदार्थात व्याप्त असलेल्या प्रभूचं स्मरण करते. आणि तेच कान खरे आहेत की जे भगवंताच्या पवित्र कथा आणि चरित्र श्रवण करतात. शुकाचार्य सांगतात, राजा, पोरबंदर मध्ये राहणारा एक महाज्ञानी, जितेंद्रिय, निष्कांच, परम पवित्र ब्राह्मण कुलातील भगवान श्रीकृष्णाचा परम मित्र बालपणीचा सुदामा आहे. आणि तो सुदामा दिवसभर त्या ठिकाणी आपला वेळ प्रभूच्या चिंतनामध्ये व्यतीत करणारा आहे. अयाचक व्रताचं पालन करत होता. ज्ञानाचं फळ धन किंवा प्रतिष्ठा नाही, तर ते ज्ञान आणि धन परमात्म्याशी ऐक्य साधण्याकरता आहे. विद्येचा उपयोग केवळ अर्थोपार्जना करता त्या ठिकाणी नाही, तर प्रभू प्राप्ती करता असला पाहिजे. असं तत्वज्ञान सांगताना सुदामजीला पत्नी आहे. सुदामजीच्या पत्नीचं नाव काय? सुशीला शब्दाचा अर्थ मग माहित आहे तुम्हाला कसा आहे? चांगला आहे. सुशीला, सुंदर पत्नी आहे, पतिव्रता आहे. नावाप्रमाणे सुशील आहे. आज गुण आपल्याला नावाच्या विपरीत दिसतात. नावाप्रमाणे असतीलच असं नाही. नाव एखाद्याचं राहते, समजा असं एखादं आपण लक्षात घ्या, इथं नाही समजा असं म्हणा, एखाद्या बाईचं नाव आहे समजा गंगाबाई, इथली नाही बरं, आणि इथली म्हटलं तरी ते गंगाबाई अशी नाही की मी सांगतो तशी. नाव गंगाबाई, नांग धुयाचा पत्ता नाही. नाव आहे गंगाबाई, पण मग ते इथं जर असेल कोणी तर ते बाई तर आंघोळ करतेच ना. पण एक बाई होती अशी गंगाबाई, अंग धुयाचं नाव शांताबाई, आणि भांडणा वाचून दिवसभरातून एक भांडण नाही झालं तर करमत नाही. नावासारखे गुण असतात असं नाही काही अजिबात. एक बाई होती शांताबाई, रोज भांडण करे, रोज भांडण करे, रोज भांडण करे. पण तिनं एक दिवस प्रतिज्ञा केली, म्हणे आज भांडण करणारच नाही. त्या येटायतल्या बाया एकत्र आल्या, म्हणे तो आम्ही चौकात सत्कार करू आणि तुला 1 लाखाचा चेक देऊन तो हे बक्षीस जाहीर करू. ते म्हणे 1 लाख रुपये जर भेटतात तर सकाळपासून भांडणच नाही केलं तिनं कोणासंग. दिवस पूर्ण गेला, 5 वाजले, 5:30, 6 वाजले, 7 वाजता दिवा लावा लागते ही वेळ आली, आणि झालं 7 वाजता दिवा लावायला गेली तर घरी अंगारपेटीची काडी नव्हती. शेजारच्या बाईच्या घरी गेली, म्हणे माय सकाळपासून जिभीवर लय आवर धरला, म्हणे जीभ दातात धरूनच बसेलाव, पण नाही इलाज झाला, तू या घरी आली, 1 आगपेटीची काडी दे म्हणे माय, लय उपकार होतील, आज भांडण टळलं, मला 1 लाखाचा चेक भेटते म्हणे 1 घंट्यानं, सत्कारही होते. ते बाई म्हणे बाई मा घरी अंगारपेटीची काडी एकच होती, आणि मी त्यानं चूल पेटवली, दिवे लावले, स्वयंपाक चालू आहे, तर अंगारपेटीची काडीच नाही. तर मग म्हणे तो घरातला विसतो दे, मा घरी नेऊन पेटवतो, दिवा लावतो. ते म्हणे न्या बाई, आण म्हणे. तिनं आणला विसतो असा चमच्यात, हे होते अंगणात उभी. ते म्हणे घ्या. तिनं केला पदर पुढे, म्हणे टाक. पदरात इस्तो जाईल का घरी? ते बाई म्हणे बाई निदान पदरात जाणार नाही, प्लेट वगैरे आण लागत होती, काही न्यायले. देशील तर दे, नाही तर नको देऊ, प्रवचन सांगू नको, देणं असेल तो आमनात तर टाक मा पदरात. ते म्हणे हे घे.
टाकला तिनं पदरात. तो गेला का घरी? आणि घरी नाही गेला, पदर जळला आणि भांडणाला सुरुवात झाली. पासूनची तपश्चर्या हो तोंडाचा पट्टा सुरू झाला. मूळ स्वभाव आहे. नावाप्रमाणे गुण दिसत नाहीत. नाव प्रकाश दिवसा दिसत नाही. नावासारखेच माणसं असतात असं नाही काही, पण सुशिला नावाप्रमाणे आहे, तिचे गुणही तसेच आहेत. एक सांगू तुम्हाला, सुशिला शब्दाचा अर्थ असा चांगला काढला, ती मान प्रतिव्रता सांगितली. त्याचं कारण सांगतो, धन संपत्ती युक्त, ऐका चांगलं, धन संपत्ती युक्त पतीवर प्रेम करणारी स्त्री तिची विशेषता नाही असं भागवतात सांगितलं. पण जिला वस्त्र सुद्धा घालण्यासाठी नाहीत आणि खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, घर सुद्धा व्यवस्थित राहण्यासाठी नाही, एवढं सगळं सांभाळूनही दारिद्र्य परिस्थितीमध्ये आपल्या मालकाच्या सोबत आपल्या आईवडिलाचं नाव काढण्याकरता संसार सोडत नाही, कोणती तक्रार करत नाही, मालकासंग भांडत नाही आणि आहे त्या परिस्थितीत जीवन जगते, अशा पतीवर प्रेम करणारी खरी प्रतिव्रता. आलं का लक्षात? श्रीमंत मालक आहे, काहीच कमी नाही, आणि फार म्हणे माझी पत्नी माझ्यावर प्रेम करते, यात नवल नाही. याच्यात काही नवल आहे का? शास्त्राने सांगितलं. पण ज्याच्याकडे काहीच नाही तो मालक तिच्या कोणत्याच इच्छा पूर्ण करू शकत नाही आणि तिला कोणत्याच प्रकारचं सुख देऊ शकत नाही, तरीही आपल्या मालकाचं कधीही राग मनात न आणता त्याच्यावर शुद्ध प्रेम करते, ती माऊली. ती माऊली. हे जे प्रेम आहे ना, हे प्रेम संपत्तीवर आहे का मालकावर आहे, याचं दर्शन करून देणारी ही कथा आहे. आपला मालक कशा परिस्थितीत आहे हे जाणून प्रेम करणारी तिला पतिव्रता म्हटलं. ती खरी पतिव्रता. श्रीमंतीवर प्रेम करणारे खूप आहेत, अनेक उदाहरणं देता येतील. जो वरी चाले मोठा धंदा, तो वरी बहीण म्हणे दादा दादा. कशामुळे? हा, पण आपला भाऊ दारिद्र्य आहे तरीही बहीण त्याला जीव देते, प्रेम लावते, जिवाळा आहे, विचारपूस करते, ती बहीण. पण माणसाला श्रीमंती आणि गरिबी त्या त्या वळणावर जात असताना तुम्हा आपल्याला त्या गोष्टी करण्याकरता भाग पाडते. बहीण अत्यंत गरीब आहे, अत्यंत गरीब आहे, खाण्याची सोय नाही. मायबाप होते तोपर्यंत तिला एकही वर्ष असं झालं नाही की मायबापांनी दिवाळीला नेलं नाही. पण असा प्रसंग जीवनात कोणाच्या नसावा, असा प्रसंग एका माऊलीच्या मनात तयार झाला, तिच्या जीवनात आला. आई वडील नसल्यामुळे भाऊ सुद्धा दिवाळीला येत नाही. भाऊ हा गर्भ श्रीमंत झाला, फार मोठा श्रीमंत झाला, आणि बहीण गरीब आहे, दारिद्र्य आहे. भावाच्या मुलाचं लग्न जुळलं. त्यावेळेला बहिणीला पत्रिका पाठवली नाही. त्याचं कारण बहीण गरीब आहे, जावाई गरीब आहे, तिचे लहान लहान मुलं घेऊन येईल, तिच्या दारिद्र्याचं प्रदर्शन होईल. तिला पत्रिका पाठवली नाही, निरोप दिला नाही, सांगितलं नाही, तरीही बहिणीला तारीख माहीत झाली आणि लग्नाच्या 4 दिवसाआधी आपल्या मालकाला म्हणायला लागली, अहो घाई गडबडीमध्ये आणि व्यस्ततेमुळे माझा भाऊ विसरला असेल, पण तरी माझ्या भाच्याचं लग्न आहे, तर शुभ प्रसंगाच्या वेळेला मंडपाच्या दारी उभं राहणं, आणि मी आत्या आहे, मला गेलं पाहिजे, म्हणून लग्नाला चाला. तो स्वाभिमानी जवाई होता. तो म्हणे मी तुला नाकार देणार नाही, तुझं माहेर आहे, पण मी मात्र लग्नात येणार नाही, मला पत्रिकाच नाही. सरते शेवटी 2 दिवसावर लग्न येऊन ठेपलं आणि बहिणीनं मुलांची तयारी केली, स्वतःची तयारी केली. न बोलावता लग्नाला जायचं ठरवलं. बस पकडली आणि माहेराकडे गेली, फाट्यावर उतरली.
फार मोठं घर मगला बांधलेला होता, लाइटिंग टाकलेली होती, पाहुणे, सजावट, बँड, घोडे, सगळी सुसज्ज व्यवस्था, स्वयंपाक चालू, पंक्ती उठणं चालू, मंडप टाकलेला. बहीण ज्या वेळेला भावाच्या घरासमोर येऊन उभी राहिली त्यावेळेला वरूनच गॅलरीतून भावानं बहिणीकडे पाहिलं. लहान लहान दोन मुलं, फाटलेले कपडे, हातात एक बास्केट आणि डोक्याचे केस विखुरलेले. आपली बहीण न बोलावता या ठिकाणी आली. 15 पायऱ्या उतरत उतरत दान 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 पाहुण्यातून, त्या गडबडीतून गर्दीतून भाऊ बहिणीकडे आला आणि मंडपाच्या बाहेरच बहिणीला म्हणायला लागला, कोण बोलावलं म्हणे तुला इथं हे असे लक्तर घेऊन? का आली तू इथं मंडपात? तुला दिसत नाहीत का सगळे क्लास 1 ऑफिसर आहेत, मोठमोठे बलाढ्य सदन कास्तकार आहेत, कंपनीवाले आहेत, सगळं लग्न किती थाटात माटात होतोय, माझी किंमत आहे का नाही? हो, मला या ठिकाणी काय म्हणतील ते मी जर सांगितलं माझी बहीण आहेस तू तर हे असे कपडे घालून तू चालली? अद्वा तद्वा भाऊ बोलायला लागला. असं बोलत असताना बहिणीच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. म्हणे दादा, माझी आई किंवा माझे बाबा जर असते तर मला हसत हसत आनंदात हात धरून घरात नेलं असतं रे. आणि अशा माहेरात आल्यानंतर तू मला असा बोलतो? नको बोलू असं, माझ्या भाच्याचं लग्न आहे, नको बोलू. जर तुला असं वाटते ना तर मी पाहुण्याच्या समोर येणार नाही, पण एवढ्या खालच्या शब्दाला उपयोग धरून मला बोलू नको रे. माझं अंतःकरण दुःखी होते. माझी आई जर असती तर घरात गेली असती, एक असा वारभर गुटखा हातात आणला असता, गिलासभर पाणी आणलं असतं, माझ्या अंगावरून ओवाळला असता, पाणी ओवाळून फेकून दिलं असतं. माझी चिमणी आली, माझी ताई आली, माझी छबू आली, माझी बाई आली, हृदयाशी लावलं असतं, माझ्या मुलांना कळकळून मिठी मारली असती, मला आतमध्ये नेलं असतं. असं का मला बोलतं रे दादा? तसेच हात धरून बहिणीला आणि बहिणीच्या मुलांना महालात तर नेलंच नाही, बंगल्यात नेलंच नाही. बाजूला एक गुरांचा गोठा होता, फार मोठा गंज कुटाराचा होता, आणि अशा गाईच्या गोठ्यांमध्ये, गुरांच्या गोठ्यांमध्ये नेलं, आतमध्ये डांबून टाकलं, बाहेरून कडी लावली, त्याला कुलूप लावलं, सांगितलं 2 दिवस बाहेर यायचं नाही, कोणाला आवाज द्यायचा नाही, सर्व पाहुणे गेल्यानंतर मी तुम्हाला बाहेर काढेल. कुटाराच्या गंजावर वर पोरं चढले, खिडकीजवळ गेले आणि तिथून मागच्या बाजूला पाहायला लागले, आई आम्हाला भूक लागली ना ग, मंडपात किती छान पंक्ता बसल्या, सगळे जण जेवतात, आम्हालाही पंक्तीत बसून जेवा वाटते ना ग आई. आई आम्हाला भूक लागली, दार उघड ना. तू तर घरी सांगत होती मामाच्या घरी गेलं की लग्न आहे, आनंदी आनंद आहे, खूप छान छान तुम्हाला नाचायला मिळेल, खायला मिळेल, खेळायला मिळेल. इथं तर आई मामानं आपल्याला इथं का आणलं ग, इथं का बंद केलं? मुलं रडायला लागली. दोन्ही मुलांना कडकडून मिठी मारली. आपल्या डोक्यावरचा पदर ओला चिंब झाला, अश्रू पुसता पुसता रडत होती, आईचा आणि वडिलाचं ध्यान करत होती. 2 दिवस कुटाराच्या घरात गेले सज्जन हो, 2 दिवस. लग्नाचा कार्यक्रम आटोपला, पंक्ती उठल्या, पंक्तीमधलं उरलेलं जे अन्न होतं ते जमा करून आणलं, दार उघडलं, तू खा आणि तुझ्या मुलांना आतल्या आत दे, पण आवाज बाहेर येऊ देता कामा नये, 2 दिवसानं बाहेर काढेल. बहीण रडायला लागली. बिना अन्ना पाण्या वाचून 2 दिवस आतमध्ये राहिली. सरते शेवटी दार उघडलं. बहीण रडत रडत आपल्या आईबाबाचं स्मरण करत घराकडे पाहिलं आणि मालकाकडे परत आली. मालकाचा नमस्कार केला आणि ढसाढसा रडायला लागली. मुलांनी सगळं सांगितलं बाबाला, मी सांगितलं होतं तुला, आपल्याला पत्रिका नाही, बोलावलं नाही, निश्चितच अपमान झाल्याशिवाय राहणार नाही, पण तू माझं नाही ऐकलं. आता आलं ना तुझ्या लक्षात तुझा भाऊ कसा आहे? आपण गरीब आहोत म्हणून त्यानं अशा पद्धतीची वागणूक तुला दिली. बरं असू दे, जाऊ दे, आपण आहोत गरीब तरी स्वाभिमानी आहोत, आपण काबाड कष्ट करू, संपत्ती गोळा करू, मुलाबाळांना शिकू, त्यांना फार क्लास 1 ऑफिसर बनवू, आपणही श्रीमंत होऊ. जाऊ दे. समजूत काढली आपल्या पत्नीची. पाहता पाहता कालांतरानं लहान मुलं होते, मोठे मोठे झाले, शिकले, खूप मोठे ISI PSI अधिकारी झाले.
मग काय पैसाच पैसा यायला लागला. शेती घेतली, द्राक्षाच्या बाग झाल्या, संत्राची बाग झाली, मोसंबीची बाग झाली, फार्म हाऊस झाला. त्यांच्या घरी 2-2, 4-4 कुत्रे आणि सगळ्या गोष्टीची उपलब्धता झाली. 10 माणसं हाताशी काम करायला लागले आणि कर्मधर्म संयोगाने कमी दिवसातच सर्व परिस्थिती बदलून गेली. नगराचे सगर होतात, उन्हाची सावली होते. ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या जीवनात घडत असतात. पहा, एक दिवस राजा आहे ना, एक दिवस फकीर झाल्याशिवाय राहत नाही. आपण पाहतो जीवनामध्ये हे प्रसंग आपल्या येतात. अरे, श्रीमंती श्रीमंती, संपदा संपदा, काय म्हणतात तिला? आपलं शास्त्र सांगते, तुकोबराय म्हणतात, वृक्षावर जशी सावली येते ना, तशी सावली हो सकाळच्या वेळेला पूर्वेकडे दिसते आणि त्याची सावली पश्चिमेकडे पडते. आणि मध्यान्ह काळ झाला की ऊन जसं झाडावर येते, त्याची सावली त्याच झाडाच्या बुडाशी पडते. आणि संध्याकाळच्या वेळेला जशी सावली पश्चिमेकडे जाते, तर त्याची सावली आणि ती छटा पूर्वेकडे पडते. अशी सावली जर जागा आपली रोज बदलते, तर लक्ष्मी, श्रीमंती, धनवंतपणा हे जागा का बदलणार नाही? का बदलणार नाही? न धरी या धनाचा विश्वास. एकनाथ महाराज सांगतात नाथ भागवतात, न धरी या धनाचा विश्वास, जैसी तरुवर छाया. तरुवर म्हणजे झाड, झाडावरची सावली असं धन आहे. कोण दिवस येई कसा कोण जाणतो. कुणाला माहित आहे, जो आज गरीब आहे तो उद्या श्रीमंत होईल, आणि जो आज श्रीमंत आहे तो उद्या गरीब होईल. हा प्रसंग आहे. समजून घेतलं, सावरून घेतलं. कर्म धर्म संयोगाने बाई श्रीमंत झाली आणि तिचा भाऊ होता ना, त्या भावानं घर गहाण ठेवलं होतं बँकेकडे. बंगला, शेती गेली, सगळं गेलं. भाऊ झोपडपट्टीत आला. आवास योजनेमध्ये नाव टाकलं. बहीण श्रीमंत झाली. त्याला कळलं आपली बहीण आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं श्रीमंत आहे. शेवटी बहीण आहे, गेल्यावर आपल्याला लात मारणार नाही. आई गेल्यानंतर आईचं काम बहीण करू शकते, या आत्मविश्वासानं भाऊ बहिणीकडे आला आणि रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी आला. अनेक वर्षापासून न आलेला भाऊ आणि बहिणीच्या फार्म हाऊसवर बंगल्यात आल्यानंतर बहिणीला आनंद झाला. आनंद झाला. सुंदर असं भोजन केलं, भावाला राखी बांधली, त्याला भेट वस्तू दिली. बहिणीचा तो सगळा ताल पाहून भाऊ भारावून गेला. हो, पाय धरले भावानं, रडायला लागला. ताई, ये ना बापा गरीबाच्या घरी एकदा ये, पाय लागू दे तुझे, ये घरी. आता काय बोलू ताई तुझ्या समोर, ये बापा एक दिवस. हो दादा, मी नक्की येईल, नक्की येईल. कोण्या दिवशी येशील? येईल मी या तारखेला. माझी बहीण येणार, बहीण येणार, बहीण येणार. पंचपक्वान्नाचा बेत केला, सुंदर तयारी केली, स्वागताची तयारी केली. बहीण गाडीत बसली, जवळजवळ किलोभर अलंकार सोन्याचे अंगावर घातले. ड्रायव्हरनं गाडी आणली, छान गाडी घेऊन भावाच्या घरी बहीण गेली. पाय धुण्याकरता वहिनीनं पाणी आणलं, औक्षवण केलं, हात धरून घरात नेलं. या बाई, या बाई, या बाई. बाईला ताट वाढलं, बसायला पाठ, ताटाला पाठ, उदबत्त्याचा घमघमाट. आणि बहिणीच्या ताटासमोर भाऊ आणि वहिनी बसल्यात आणि बेत पाहला. आणि त्या जेवणाकडे, त्या पक्वान्नाकडे पाहून त्या बहिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ती बहीण रडायला लागली. विचार करते, माग मी लग्नाला आली त्यावेळेला 2 दिवस मला कुटाराच्या खोलीत बंदिस्त ठेवलं, माझ्या मुलांना मला उपाशी ठेवलं, आणि पंचपक्वान्नाचा बेत घेताना मला इथं बरं वाटणार नाही. तिला बालपण सगळं आठवलं, मुलांचं परिस्थिती होती. हे जेवण मला आहे की माझ्या परिस्थितीला आहे, मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि बहिणीनं घास उचलला नाही.
आपल्या अंगावर असलेले जे सोन्याचे दागिने होते ना ते एक एक काढत गेली आणि ताटात ठेवत गेली. हो, सगळं शरीराचा भार कमी केला. सरते शेवटी सर्व सोनं ताटात ठेवलं, हातात पाणी घेतलं आणि पाणी फिरून वैश्वदेव केला, ताटाला नमस्कार केला. दादा मी नाही घेऊ शकत रे घास. बाई जेव ना बाई, काय झालं, का बरं जेवत नाही? दादा मला हे कळत नाही, हे जेवण माझ्यासाठी आहे का माझ्या श्रीमंतीसाठी आहे? याच उत्तर दे ना. शब्द बोलू नाही शकला भाऊ, शब्दही नाही बोलू शकला. अर्थात श्रीमंती पाहून तुम्ही अमाजून कोणावर प्रेम करत असाल ना, तर नक्कीच हा दृष्टांत आपल्या सोबत ठेवा. श्रीमंती पाहून प्रेम करू नका. आहे त्या परिस्थितीमध्ये एकमेकांना सांभाळा आणि त्या परिस्थितीनं ऐकलं शुद्ध प्रेम लावा. अरे हे पैसा येईल, धन येईल, जाईल, पण एकदा माणूस गेला ना, नजरेच्या आड झाला ना, पुन्हा तुम्हाला तो दिसणार नाही. नाही दिसणार. नाही जेवली बहीण, जेवढं सोनं आणलं होतं तेवढं तिथंच राहू दिलं, बहिणीनं नाही आणलं. तिचा भाव होता, निदान एवढं जरी त्या निमित्तानं माझ्या भावाला मी देईल, माझा भाऊ सुखी होईल. त्याची परिस्थिती पाहिली. बहीण आहे ती शेवटी. कोण्याही बहीणचं अंतःकरण जर दुखलं ना, तर भाऊ सुखी होत नसतो. आमची आई सांगायची लहानपणी, अरे बहीण बहीण तर आहेच, पण एक भाटीन समज, भाटीन तुझ्या घरी येते ना, ज्या ज्या वेळेला बहीण येईल त्या त्या वेळेला तुम्ही देण्याकरता हात पुढे ठेवा, पुढे ठेवा. जे जे भाऊ उदार अंतःकरणानं देण्याच्याच प्रयत्नात असतात, ते भाऊ कधी जीवनात दारिद्र्य होत नाहीत, श्रीमंत होत राहतात, श्रीमंत होतात. आईच्या ठिकाणी बहीण आहे, आशीर्वाद देते. आणि ती वेळ, ती संधी या 15 दिवसात सगळ्यांना प्राप्त होते बरं का. 15 दिवसात बहिणीला कधी रडू नये, दुःख सांगू नये, सुखाच्या गोष्टी करावं. नाही देता येत तर भरभक्कमपणे भाऊ शब्दाचा अर्थ समजून घ्यावा, तिच्या पाठीशी उभं राहावं. जो उभा राहतो तोच भाऊ. हा, असं नातं सांगितलं, असं प्रेम सांगितलं. म्हणून श्रीमंतीचं आणि दारिद्र्याचं वर्णन या कथेतून घडते. सुदामजीचं चरित्र आहे आणि सुदामजीच्या घराचं वर्णन केलं. 18 विश्व दारिद्र्य जिथं वास्तव्याला आहे. दाराला, घराला दार नाही, घराला खिडकी नाही, जिकून यावं तिकून रस्ताच रस्ता. सूर्याचा नेहमी त्या ठिकाणी उजेड, चंद्राचा उजेड, असं दारिद्र्यात जीवन जगत असताना आणि धर्मकांड करत असताना 2 मुलं सांगितले आणि 2 मुलं सुशीला, सुदामजी आपल्या गृहस्थ आश्रमात आनंदात राहतात. दिवसभर गावात फिरायचे, जे काही शिदाटा मिळत असेल, दक्षिणा दान धर्म मिळत असेल, त्याच्यावर आपल्या परिवाराचं सगळं जीवन, उदरनिर्वाह हा कार्यभाग चालायचा. असं पाहता पाहता सलग 2-4 दिवस काहीच मिळालं नाही, काहीच नाही. रोज आले, संध्याकाळी फिरून आले, हातची काठी खाली ठेवली की प्रभूला नमस्कार केला की खाली बसल्या बसल्या थंडगार ग्लास भरून पाण्याचा सुशीला हाती द्यायची. पण असं कधी म्हटलं नाही सुशीलेनं की आज तुम्ही किती रुपये मिळवले, किती दान मिळालं, किती कमावून आणलं. अजिबात नाही. दिवसात काही मिळालं नाही म्हणून घरात आहे त्याच्यावर उदरनिर्वाह केला, पण घरातलंही संपलं. एक दिवसचा प्रसंग असा आला की घरात काहीच नाही, अजिबात नाही. सुशीलेला विचारलं, आता घरात काय आहे? म्हणे सर्व घर पाहिलं, पण अशा गव्हाच्या थोड्याशा कण्या आहेत म्हणे, याच्यापेक्षा काही नाही. आणि त्याही आहेत, पाणी टाकल्या तर 1 प्लेट होईल, पण आपल्या 2 मुलांना ते आपण देऊ आणि आजची रात्र कशी बशी आपण पाणी पिऊन आपली भूक भागू आणि काढू. त्यातही हसत हसत प्रभूचं चिंतन करत करत मुलांना खाण्याकरता दिलं आणि दोन्ही मुलं दोघांच्या मांडीवर माना टाकून झोपले. पण यांच्या पोटामध्ये अंधकार असल्यामुळे यांना झोप येईना. आणि पाणी पिल्यानं पोट भरते का? नाही. रात्रभर आपल्या खांबाला पाठ टेकून दोघही जण डोळे उघडे ठेवून प्रभू चिंतन करतात आणि विचार करतात
की परमेश्वरानं ईश्वरानं काही जणांकडे एवढी श्रीमंती दिली की त्याचं काय करावं हा प्रश्न आहे, आणि काही जणांकडे ईश्वरानं काहीच दिलं नाही, आता आम्ही काय करावं हा प्रश्न आहे. काही जणांजवळ काय काय खाव असा प्रश्न होतो, आणि काही जणांना प्रश्न येतो नुसतं काय खाव. शब्द तेच आहेत, पण अशी प्रसंग, अशी वेळ, अशी घटना आपल्या जीवनात आल्यावर त्या गोष्टी घडतात. आणि रात्रभर चिंतन केलं, पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नाना करता ज्यावेळेला सुदामजी जातात, त्यावेळेला आपल्या मनातलं मनोगत सुशीलेनं सांगितलं. मला असं वाटते म्हणे, तुम्ही सांगत होते म्हणे बालपणीचा तुमचा सखा मित्र सुदामा आणि तुम्ही भगवान कृष्ण आणि तुमचे सवंगडी अशा गोष्टी करत होते. मला सांगताना तुम्ही सांगत होते की तो गोकुळात होता, मथुरेत गेला, आता द्वारकेत गेला, तो द्वारकेचा राजा झाला, तो द्वारकाधीश आहे, सोन्याची द्वारका आहे, असा श्रीमंत आहे, आणि फार जवळचा माझा सखा मित्र आहे. मग तुम्ही एकदा त्यांच्याकडे जाऊन असं भेटून बोलून आपली परिस्थिती सांगून का येत ना. तर सुदामजी म्हटले, मी तिथं जर गेलो तर त्याला असं वाटेल की मागण्याकरता आले, मग मला काहीतरी त्याला द्यावं लागेल. मी देवाजवळ मागण्याकरता जाणार नाही. माझा मित्र जरी आहे तरी मी नाही जाणार. नाही, मागू नका, पण जा तुम्ही, आणि तिथं गेल्यानंतर सांगूही नका. भगवान म्हणतात तिथं जाऊन सांगणं न सांगणं हा नंतरचा प्रश्न, पण तो अंतर्यामी आहे, त्याला सगळं कळते. भगवान द्वारकाधीश यांच्या भेटीला न जाता शारीरिक भेटीपेक्षा मानसिक भेट उत्तम असते सुशीला. कोण म्हणते? सुदामजी. शारीरिक भेटीपेक्षा मानसिक भेट उत्तम असते. एखाद्या वेळेला शारीरिक जर भेट झाली ना तर ते कोणाला तरी दुःख देईल, त्या भेटीत दुःख होईल, एक जण दुःखी होईल, एक जण सुखी होईल. पण मानसिक भेटीमध्ये सुखच सुख आहे. म्हणून मी इथूनच माझ्या मनानं त्या देवाची पूजा करतो, त्याला भजतो, त्याचं नामस्मरण करतो. माझी मानसिक भक्ती आहे, मी नाही जाणार. पण आग्रह धरला, हट्ट धरल्यामुळे नाईलाज झाला. आणि सुदामजी म्हणतात, ठीक आहे बा, तू म्हणतो तर जातो, पण मी काही मागणार नाही. पण मी जर द्वारकेला जातो तर सुशीला, तुला हे माहित आहे का, देवाच्या भेटी करता, दर्शना करता, राजाच्या भेटी करता किंवा रोगी माणसाच्या भेटी करता जर गेलं तर रिकाम्या हातानं जाता येत नाही, काहीतरी नेलं पाहिजे. मग आपल्या घरी काय आहे की मी जातो द्वारकेला, दे बरं. तर ते म्हणे आपल्या घरी काय आहे म्हणे, 2-4 दिवस झाले काहीच नाही, आता पाहतो म्हणे बा शोधून. आणि रिकाम्या हातानं जाऊ नये. मंदिरात गेलं तर फुल तरी नेलं पाहिजे, फळ तरी नेलं पाहिजे, नाही काही तर 5-10 रुपये दक्षिणा तरी दानपेटीत प्रसाद तरी नेला पाहिजे. श्री गुरुच्या सद्गुरूच्या भेटी करता, दर्शना करता गेलं तर रिक्ता हाताने जाऊ नये. रिकाम्या हाताने दर्शन, दान, धर्म, दक्षिणा नाही झालं ते तर काही तुमच्याजवळ असेल ते फूल फळ. आमच्या इकडे भागवतात, भागवत कथेत येत असताना श्रोते मंडळी रिकाम्या हातानं येत नाहीत. तुमच्या इकडे कसं काय? रोज आता मी 7 दिवस झाले पाहून राहिलो म्हणून बोलतो. कसं काय गीताबाई? इकडे नसते पद्धत, आमच्या इकडली सांगतो बघा. आता 7व्या दिवशी सांगतो, कारण तुम्ही म्हणसाल बुवा ना आता सांगितलं का, पहिल्या दिवशी सांगायचं होतं. पहिल्या दिवशी याच्यासाठी नाही सांगितलं, दुसऱ्या दिवशी नाही सांगितलं, आज 7व्या दिवशी याच्यासाठी सांगतो की भागवत संपलं. उद्या तुम्ही काही येणार नाही, मी काही कथा पहिल्या दुसऱ्या दिवशी सांगितलं म्हणजे माणसाच्या मनात असा ग्रह होते की भागवती बुवा साठी सांगते, तोच घरी बांधून नेते, असं होते ना. मी त्यातला भागवती बुवा नाही. बांधून जर सगळे इकडचं आज लोक नेलं असतं तर म्या इकडे बंगला घेऊन ठेवला असता, अकोल्यातही बंगले झाले असते, जिकडे तिकडे बँकेत पैसे असते. हे विकण्याकरता नाही, हे समाजाला लुटून देण्याकरता, तत्वज्ञान सांगण्यासाठी नाही, पण काहीतरी आणलं पाहिजे म्हणून आम्ही आलेलं धन म्हणा, ते धान्य म्हणा, कुठेतरी शिबिरात, बालसंस्कार शिबिरात
कुठेतरी सप्त्यात, पारायण सोहळ्यात, तीर्थक्षेत्रावर, अन्नदानात आम्ही वापरतो. मग येतात आमच्या इकडे मावल्या, तांदूळ आणतात वाटीत, गहू आणतात, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, हो कोणी कोणी आणतात ना. आणि भागवतात ग्रंथ 7 दिवस तिथंच टाकतात. पण इथं आता भागवत ठेवलं येईन. पण तुम्हाला जर सांगितलं असतं की येताना रिकाम्या हाताने येऊ नका, यातले 50% घरी बुवानं रिकाम्या हाताने बोलावलं नाही, मग काय जायचं. पण रिकाम्या हातानं येऊ नये एवढं मात्र खरं. पुढे कोणाचंही जर भागवत असलं इथं, कोणाचंही, कोणतेही महाराज होत, रामकथा असो, शिवपुराण असो, भागवत कथा असो, तुम्ही ऐकायला येसाल ना, त्यावेळेला नुसतं तांदूळाचे 5 दाणे आणत जा. किती? 5. कंट्रोलचेच आणत जा. बासमती नको आणू ना, कालीमुच नका आणू, पण आणत जा. येताना फुल तरी आणत जा. सरळ बसा. गोपाल कृष्ण भगवान. ग्रंथाकडे पाय करू नये. हा, काहीतरी आणलं पाहिजे. आणतात ना मावल्या, फुलं आणले होते ना, ग्रंथावर ठेवलेच होते. फळ आणलं पाहिजे, काहीतरी आणलं पाहिजे. देवाच्या, राजाच्या आणि श्री गुरुच्या आणि रोगी माणसाच्या भेटीला तसंच जातो का आपण? कुकाळकार बुवा, अरे काही नाही तरी ज्यूस तर नेतोच, पपई नेतो, काही नेतो 5 रुपयाचा पार्लेचा. तो रोगी माणूस खात नाही हे माहित आहे आपल्याला. डॉक्टरनं सांगेलाय 2 महिने काहीच खायचं. पण नेलेला सगळा माल कोण खाते मग? आपण तर नेऊन ठेवतो त्याच्याजवळ. तो म्हणते मला काहीच नाही पाहिजे. तुम्ही एवढी पपई आणली मोठी, नेली प्रेमानं, आपण नेली, पण तो खाते का? नाही. तो त्याच्याजवळ जो माणूस असते का नाही सेवा करणारा, तोही सांगते की काहीच नाही खाऊन राहिले. डॉक्टरनं महिनाभर हे तर काहीच नाही सांगितलं, पण तुम्ही कायले आणलं हो, 100-200 गमावले. त्याचंही बरोबर आहे. पण तो पपई घेऊन आपण घरी नेतो का वापस? ततीच ठेवतो, राहू द्या राहू द्या राहू द्या. मग घरी लेकरं बाकरं म्हणा, किंवा सर्वप्रथम अधिकार असते जो त्याचा करील सेवेचा भाग, सेवा करणारा मेवा खाईल. पाहुणे गेले की तो दार लावून घेते, त्याला म्हणते देऊ का पपई कापून, खाता का जरासा शेप? तो पडल्या पडल्यास इकून चिमटे, तिकून चिमटे, इकून नळ्या, तिकून नळ्या. हो हो, पण चावत नाही. बरं बरं बरं, ठीक आहे, नका खाऊ, ज्यूस करून आणू कायचा? हो हो, खोकला येते. मग तो म्हणते तुम्ही नका खाऊ, जाऊ द्या, मीच खातो. सेवा करीन तो खाईन मेवा. पण आपण रिकाम्या हाताने जातो का? जात नाही. आता पद्धत बदला. पपई नेऊ नका, पपई खराब आहे. त्याच्यात कोणतं इंजेक्शन सोडेल आहे, कोणतं फवारेलं आहे माहित नाही. शेपई कोणतंही बी पा तुम्ही, जेही काही असेल, फळभाज्या हे ते काही सगळं विष आहे त्याच्यात. मग काहीच नाही. तुम्ही 50 रुपयाची पपई नेत असाल तर फक्त 50 रुपये वाळवा, 100 करा मनानं. भेटीले चालले ना, हळूच त्याच्या उस्तीच्या खाली तर ती घालून द्या, त्यालाही माहित नका पडू दे. 500ची नोट घाला. समजा जस जोडचं नातं आहे तर गांधी बुडा काळा खिशातला, आणि हळूच तर ती अशी लंबी करा, उस्तीशी ठेवा, बसा, 2 मिनिटं बोला, काळजी करू नका, आम्ही सगळे सोबत आहो, तुम्ही बरे झाले, आता चांगली तब्येत झाली की घरी भेटायला येऊ. त्याच्या हातात द्या असे चुपचाप. हा, राहू द्या, ठेवा ठेवा, राहू द्या. असे सगळे जण करा. 50 जण जर दिवसातून भेटीला येत असतील तर 100 रुपये माणसानं 5000 होतात ना. आणि 5000 झाले म्हणजे त्याला मेडिकलला कमी पडतात. पपया, सडक्या, केळं, बोटके बाटके, काय चित्रे बित्रे नेल्यापेक्षा काय हरकत आहे? मी बाकीचं काही न्यायच्या भानगडीत पडत नसतो. आणि मा कुवतनं मी 100 देणार नाही. 50 रुपये ठेवायला काय लाज आहे का ती? आणि 2 शब्द बोलावं गोड, हिरी काय लागते. पण किती बरं वाटेल. करून पहा ना एकदा, असं करून पहा, हरकत नाही. मी तो म्हणतो दवाखान्यात बोर्डच लायला पाहिजे त्यांनी. जो कोणी भेटीला येईन त्यानं काउंटरवर 500 जमा करा आणि पावती घेऊन भेटीला जा. भेटीला येणारे दुरूनच मिस कॉल देतील, बरं आहे का, बरं ठीक आहे, घरी आली की तो भेटीले. ती आलो तर 500चा धन काय. मदत करा, कोणीतरी स्वरूपानं करा. परिस्थिती सारखी नाही.
त्या परिस्थितीला त्या ठिकाणी घालवण्याकरता अनेक प्रकारे विचार तुमच्या आमच्या डोक्यात येऊ शकतात. म्हणून जाताना रिकाम्या हाताने मी जाणार नाही सुशीला. तो जरी द्वारकाधीश आहे, सोन्याची द्वारका आहे, तरी मी जातो ना तर काहीतरी दे. काय दिलं हो? पोयाची पुरचंडी दिसली फक्त एवढीशी घरात. कोरडे पोहे होते, बांधली उपरण्यात, फाटलेलं कपडे, धोतर शर्ट टोपी, हातात काडी, स्नान केलं, तुळशीला नमस्कार केला, सुशिलेनं दर्शन घेतलं आणि ते पोयाची पुडी एका उपरण्यात कोपऱ्यात बांधून सुदामजी दर मजल दर कोस पायी प्रवास करत असताना अनुवानी पायानं चालत चालत सकाळीच एक ग्लास पाणी पिऊन निघाले. 3 दिवसापासून उपाशी, अन्नाचा कण नाही पोटात, आणि पायी निघाले पोरबंदर वरून. जाता जाता द्वारकेकडे जाताना वाट विचारतात, मार्गक्रमण करतात. ऊन तपलं, 12 वाजले, अन्न नाही पोटात, चक्कर यायला लागले, घाम आला. हो, झाडाची सावली पाहिली, पाणी प्यायचे, बसायचे, उठायचे, चालायचे. पाहता पाहता 4-5 वाजले आणि द्वारकेमध्ये पोचल्यावर द्वारकेच्या लोकांना विचारलं की द्वारकाधीश यांचा महाल कुठं आहे? त्यांनी सांगितलं सरळ जा, उजव्या हातावर गेले की महाल दिसतो, महालाच्या समोर 2 द्वारपाल उभे आहेत, त्यांना विचारा द्वारकाधीश कुठे आहे, ते सांगतील. काठी टेकवत शरीर थर 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 कापत आणि सुदामजी त्या ठिकाणी जात असताना त्यांचं वर्णन त्या ठिकाणी केलं आणि सुदामजी त्या द्वारपालांच्या जोड पोहोचले आणि तिथं आपली माहिती सांगायला लागले आणि त्या सुदामजीकडे द्वारपाल पाहायला लागले. गरीबी से बुला हाल, धर्म पत्नी के बार बार कहने पर सुदामा न चाहते हुए अपने बचपन के मित्र कृष्ण को मिलने की द्वारकाधीश के महल अंदर जाने का प्रयास किया तो द्वारपालों ने उन्हें रोक दिया. सुदामजीला त्या ठिकाणी अडवलं, थांबवलं आणि सुदामजीनं त्या ठिकाणी द्वारपालांना विनंती केली, प्रार्थना केली. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पर विश्वास लेके आया मैं, मेरे बचपन का यार मेरा श्याम, यही सोच कर आस करके आया हूं. असं ज्या वेळेला चिंतन केलं त्यावेळेला सुदामजी म्हणायला लागले, हे द्वारपालो उस कन्हैया से कह दो दर पे तुम्हारे सुदामा गया है. त्या द्वारपालांना विनंती केली आणि द्वारपाल त्या ठिकाणी भेटण्याकरता सुदामा आलेला आहे म्हणून सांगण्याकरता आत जाण्यासाठी निघाले. त्यावेळेला सुदामजी त्या ठिकाणी जसे दिसत होते त्याचं वर्णन द्वारपाल महालात जाऊन भगवान द्वारकाधीश यांना सांगायला लागले. शीस पसा झगा तणपयो प्रभु बसे के गामा, धोती कटीसी लटी लटीसी बिखरी अरो श्यामा, अरु श्याम उन्मन नहीं श्यामा, द्वार खड़े मोह द्विज दुर्बल, रह्यो चकित वसुधा, पूछत दीन दयाल का धामा, अपना नाम बतावत सुदामा. द्वारपालानं ज्या वेळेला सुदामा शब्द उच्चारला आणि सुदामाचं हे वर्णन त्या ठिकाणी सांगितलं त्यावेळेला त्या ठिकाणी भगवंत ज्या सिंहासनावर बसले होते तिथून उठले, धावत धावत द्वारपालाच्या अगोदर महालाच्या द्वाराजवळ आले. सुदामजीला पाहिलं, कडकडून मिठी मारली आणि सुदामजीला मिठी मारल्यानंतर भगवंत रडायला लागले. सुदामा ते सर्व फाटलेले कपडे, हातातली काठी आणि सुदामजीचा हात हातात घेतला, एक आपला हात कमरेच्या मागून आधार दिला. सुदामजीला आधार देत देत चालवत चालवत महालात आणलं, स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आणि भगवान द्वारकाधीश, द्वारकेचा मालक, जगाचा मालक
सुदामजीच्या चरणाजवळ बसलेत भगवान. सुदामजीचे पाय आपल्या मांडीवर घेतलेत. सुदामजीकडे पाहत असताना भगवंताला दुःख झालं. माझा बालपणीचा सखा मित्र शरीर पाहिलं क्रूश आहे, हो, फाटलेले कपडे आहेत. आणि भगवान ज्या वेळेला पाहतात त्यावेळेला भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. भगवान रडायला लागले. भगवान म्हणतात, सुदामा, किती दिवसानं भेट झाली रे, किती दिवसानंतर आपण एकामेकांना पाहलं, काय तुझी शरीराची अवस्था झाली, असा का झाला सुदामा? आणि पायाच्या जवळ बसले. बसल्यानंतर भगवंतानी त्या ठिकाणी एक सोन्याची परात आणायला लावली. सुदामाचे पाय त्याच्यामध्ये ठेवले. रुक्मिणी आई साहेब पाणी आणण्याकरता गेल्या, पाय धुण्याकरता. तोपर्यंत भगवंतानं त्या ठिकाणी, हो, आपल्या डोळ्यातले असलेले अश्रू जे आहेत त्यांनी जलाभिषेक केला. ऐशी विहाल विपायसो पग कंटक जाल लय पुत्री जोय देखी होय महादुख पायी सखा तुम इतने दीन कै खोय देखी सुदाम की दीन दशा करुणा कर के करुणा निधि रोय पानी पराथ को हाथ ना छुए नैनन के जल से पग धोय. डोळ्यातून पडलेले अश्रू सुदामाच्या पायावर पडायचे टप टप. आणि त्या अश्रूनं सुदामजीचे पाय धुतले. पाय धुता धुता रुक्मिणी आई साहेबांना पाणी टाकलं आणि भगवंतानी पायाच्या खालून असा हात घातला. हो, भगवंताने जसा खालून हात घातला तसा हाताला काटे रुतले. सुदामजीच्या पायाला काटे होते. सुदामजीचे पाय वर केले. सुदामा, तुझ्या पायाला काटे पण रुतले गड्या. हो हो कृष्णा, माझ्या पायाला काटे रुतले. भगवान काटे हाताने नाहीत काढत, सुदामजीचा पाय आपल्या मुखाजवळ नेतात आणि सुदामजीच्या पायाचे काठे आपल्या दातानं उपटून काढतात. त्याचा भाव सांगितला भगवान शुक यांनी परीक्षित राजाला. राजा, सुदामा ब्राह्मण आहे, ब्राह्मणाच्या पायाची रजक्कन माझ्या ओठाला लागावी आणि त्याचं सेवन मी करावं, आणि अशी रजक्कन लागली की वासनेचे बीज ढळून जाते, या उक्तीप्रमाणे त्या ठिकाणी, हो, पायातले काठे काढले. काय भाव आहे सुदामाच्या चरित्रातला. आणि भगवान द्वारकाधीश यांच्या मनामध्ये काय सुदामाबद्दल प्रेम आहे. आणि सुदामाचे पाय धुतले. नंतर त्या ठिकाणी सुंदर चंदनाची उटी लावली. सगळ्या राण्यांनी स्नान घातलं आणि भगवंतांनी आपले असलेले सुंदर असे भरजरीत वस्त्र, पितांबर घालण्याकरता दिले. नंतर भोजन कक्षात नेलं. स्वतः भगवंत समोर बसले आणि तिथं काय कमी आहे, भगवंताकडे सर्व बेत समोर ठेवले. जे जे सुदामाला आवडत असेल ते ते खाण्याकरता स्वतः भगवंत घास भरायला लागले. यथेच्छ जेवण झालं आणि तृप्तता झाली. सुदामजी 2-3-4 दिवसापासून उपाशी होते. मग झोप यायला लागली. स्वतःच्या पलंगावर आणि शयन कक्षामध्ये नेलं आणि तो काय थाटमाट होता सगळा, मखमली गादी, आणि भगवान स्वतः झोपू घालतात. आणि सुदामजीचे रात्रभर, सुदामजीला गाढ झोप लागली. रात्रभर पाय आपल्या मांडीवर घेऊन भगवान पायाची सेवा करतात, ब्राह्मणाचे पाय दाबतात. तो भाव असा आहे की माझा बालपणीचा सखा सुदामा आणि भगवान रात्रभर जागत असताना डोळ्यातून अश्रू ढाळतात. एवढं दुःख भगवंताला झालं. रात्रभर रडले. हो, पुन्हा दुसऱ्या दिवशी स्नान झाली, संध्या झाली आणि मग सिंहासनावर बसवलं आणि सगळ्या राण्यांना बोलावलं. सुदामजींना आपले फाटलेले सगळे कपडे होते ना, ते असे बगलीतच धरून होते, सोडत नव्हते. आणि बसलेल्या सिंहासनावर असे दाबले बाजूला. आणि सगळ्या राण्या आल्या. सगळ्या राण्यांनी दर्शन घेणं, टिक्का लावणं, दर्शन घेणं, टिक्का लावणं, औक्षवण करणं असं सुरू केलं. 16,108 लाईनच लागली पाहता पाहता. त्यावेळेला भगवान म्हणतात, सुदामा, हो, कसे आहेत आमचे घरचे मंडळी, आपल्या मस्त आहेत का? हो, मुलं वगैरे, हो हो आनंदात आहेत बापा, सगळ्यांच्या तब्येती चांगल्या आहेत. बरं बरं, आमच्या वहिनीने काही आमच्यासाठी पाठवलं नाही का?
त्यावेळेला मग सुदामजीला कळलं की आपल्याजवळ पाठवलेलं आहे, पण याचं एवढं ऐश्वर, एवढी श्रीमंती, हे सगळं पाहून आपला हा पोयाचा भोगा कुठे काढता बापा. हा, याले काय द्यावा काय. असं पाहिलं तिकडे, वहिनीनं पाठवलं ना, हो नाही नाही काही नाही पाठवलं नाही असं सांगितलं. नाही नाही काहीतरी हाय वाटते याच्यात. उपरनं ओढलं भगवंतानी, तर एका कोपऱ्यात गाठ पाडलेली पुरचुंडी दिसली. सोडलं प्रभूनं ते, काढलं हातावर घेतले ते कोरडे पोहे. पोहे हातावर घेतल्यावर वा 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 वा, आमच्या वहिनीनं छान प्रसाद पाठवला. खरंच आजपर्यंत असा प्रसाद आम्हाला कोणच दिला नाही. असं आनंदानं हसत हसत कोरडे पोहे हातावर घेतले. आणि लक्ष्मीचा अवतार रुक्मिणी आई साहेब बाजूला उभ्या होत्या. आईनं ओळखलं की भगवंतानं जर अवघाच्या अवघा हा खाऊन घेतला ना, तर सुदामाच्या घरी आपल्याले कपडे धुवायले, फरशी पुसायले, पोछ्या मारायले, भांडे धुयाले सगळेले ड्युटी लागून जाऊ शकते. कारण हा बाबाच तसा आहे. हा घेते पहिले आणि मग देते. घेशी तेव्हा देशी, ऐसा अससी उदार. याचा काही अंत नाही. त्याच्यापेक्षा आपण याच्यातच कुठेतरी काही कार्यक्रम केला पाहिजे. म्हणून भगवंताच्या हातावर हात टाकला आणि त्या सुदामाच्या घरचे पोहे अर्धे त्यातले पहिले घेऊन घेतले आणि आम्ही सगळ्या जणी प्रसाद घेतो असं सांगितलं. भगवंतानं मुष्टीभर पोहे होते, त्यातला एक घास घेतला कोरड्या पोह्याचा आणि त्या पोह्याला आपल्या मुखामध्ये टाकलं. आनंदाने ते पोहे त्या ठिकाणी स्वीकार केले आणि पोहे घेतल्यानंतर तृप्तीचा ढेकर दिला. आणि त्याच वेळेला आनंदाने आणि विश्वकर्म्याला आज्ञा दिली की सगळीच्या सगळी नगरी सुदामाची, सगळे घर सगळ्याचे सोन्याचे आणि सगळ्यांना विपुल व्यवस्था करून द्या. नुसतं एका कोरड्या पोह्याच्या फक्कीमुळे, एका कोरड्या पोह्याच्या चुटकीमध्ये भगवंतांनी एवढं प्राप्त करून दिलं. त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. कसं केलं माहित आहे का? सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिडेला, सुदामा ब्राह्मण मुष्टी पोये घेऊनिया, त्याचे भेटीला गेला का सुदामा ब्राह्मण. शुद्ध भाव देखोनिया, गाव सोनियाचा दिला गा, धर्म जागो विठोबाचा, जोगा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी, सुदामा ब्राह्मण. असं गाव दिलं सोन्याचं. स्वतःचं घर नाही एकट्याचं, सगळं नगर केलं. म्हणून कुणीही गावात, कुणीही नगरात, कुणीही वस्तीमध्ये असा एक जर पुण्यात्मा असला तर सगळ्यांचा उद्धार होऊ शकतो. एक जर पुण्यात्मा असला तर सगळी कृपा देव त्या नगरावर करतात. म्हणून प्रत्येक गावात, प्रत्येक नगरात, प्रत्येक वस्तीमध्ये, सगळ्या ठिकाणी एक तरी पुण्यात्मा आणि महात्मा साधू जन्माला यायला पाहिजे. आणि त्याचं रक्षण, त्याचं पालन पोषण, त्याच्यावर लक्ष आपलं सगळ्यांचं असलं पाहिजे. म्हणून ही पद्धती आहे. आणि अशा पद्धतीनं भगवंत तिथं राहिले. आणि नंतर मग भगवंत त्या ठिकाणी विचारायला लागले. तर सुदामजी म्हणतात, बरेच दिवस झाले मी इथं राहिलो, आता भगवंता कृष्णा मला आता माझ्या घरी गेलो पाहिजे. घरचे वाट पाहत असतील. भगवंताला असं वाटलं की आता भगवान म्हणेल बा जाताना हे उचलेल तेवढं तुम्हाला घेऊन जा आणि बरं होईल, माझ्या घरी कामी येईल जाता जाता. पण भगवंतानी तसं न म्हणता काय म्हटलं सांगू का? भगवान म्हणतात, ठीक आहे सुदामा जाताना हरकत नाही, पण जाण्याच्या अगोदर आमच्या घरचे घातलेले कपडे काढून दे आणि तुझे होते ते घालून दे. सुदामजी म्हणतात, हा कपडेच तर काढून घेते, आपले घालून जा म्हणते, तर मग आता पुढचं तर काही विशेष नाही राहिला. आणि काय बोलता आणि काय मागता. सुदामजीनं पुढचा विषयच बंद केला. ते कपडे काढून दिले, आपले कपडे घालून घेतले. तरी वाटलं सुदामजीला, जाता जाता महालातून 15 पावलं लागतात द्वाराच्या बाहेर जायत. 4-5 पावलं चालले की सुदामजी माग उलटून पाहत म्हणत, येतो मग कृष्णा, येऊ का मग? हा येतो मग आता, हो येतो. भगवान म्हटले, हो हो या 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 या. पण तरी सुदामजी म्हणत, काही म्हणतही नाही, हा हे घेऊन जा का ते
10 पावलं झाले, येऊ का मग कृष्णा? येतो मग. हा हो येतो. हो भगवान म्हणत, हो 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 या, सांगा वहिनीला आमचा नमस्कार. हो हो. 15 पावलं संपले आणि शेवटचं पाऊल टाकणार, एकदा वाटलं येईल सुदामजीला की एकदा म्हणूच का असले, येतो मग. हा हो हो, सांगा मुलांना सांभाळा या. अरे पण तरी काही मग कायच कृष्ण कृष्ण चिंतन करत करत द्वारकेहून सुदामजी पोरबंदरला परत निघाले. आले ते, मी 2-3 वेळेला सुदामजीच्या घरी गेलो. 2-3 वेळेला कायले 5 वेळ झालं. आता फेब्रुवारी महिन्यात जाणार आहोत 6व्यांदा. सुदामजीचं घर आहे तिथं, महात्मा गांधीचं घर आहे, ते सगळ्या वस्तू सांभाळून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला कोणाला यायचं असेल तर चला मासंग, द्वारकेला जाऊ, सुदामजीचं घर पाहून येऊ. तुम्हाला या वाटलं तर ये जा, नाही तर समुद्र आहेच तिकडे. आंघोळ करायला. हो तुम्हाला काय वाटलं असे काऊन करता बापा, काही नको आणू डोक्यात तुम्ही. मी आंघोळ करायला गोपाल कृष्ण भगवान की जय. अशी द्वारका. सुदामजी आले, नगरात आल्यावर पाहिलं तर नगर पूर्वीसारखं दिसलं नाही, बदल दिसला. सुदामजी परत निघाले. आपण चुकीच्या रस्त्यानं चुकीच्या गावात आलो. पण तिकडे गॅलरीमध्ये भजरीत वस्त्र घालून आणि जे होती ना सुशीला, ते तुळशीला पाणी घालता घालता तिला सुदामजी दिसले. पोराईला सांगते, ए बाबू, हो बाबा आले ना तुझे, काय बोलाव ते चालले वापस. पोरं लागे मस्त एकदम कपडे गिपडे घालून लागे खाली धावत धावत धावत, बाबा बाबा. सुदामजीच्या जोड गेले, हात पकडला. सुदामजी असे हात झटकत, हे तू कोणाचा आहेस? हे तू माझा नाहीस, तू कोणाचा पोरगा आहेस? बाबा आम्ही तुमचे जाऊ ना. एवढे चांगले कपडे कसे घातले रे बाबा, तुम्हाला माहित नाही का? इकडे पाना आपलं गाव कसं चमचम चमकून राहिलं, पिवळं पिवळं धम. पाना कशा योजना राबवल्या. 2 माणसं आले, त्यानं ताबडतोब तेव्हा ते आपलं घर, तेव्हा ते आई तुळशीले पाणी घालून राहिली, दिसली का ते? तेव्हा ते बापरे, एवढं कसं काय झालं? ओळखलं सुदामजीनं. सुदामजी म्हणतात, वा रे वा, हो द्वारकाधीश भगवंताची ही कृपा आहे. हे सगळे त्या देवाच्या कृपेमुळे झालं. आपल्या हातची काठी खाली टाकली आणि साष्टांग दंडवत द्वारकेकडे मुख केलं आणि त्या भगवंताचे अनंत उपकार झाले माझ्यावर, असं सुदाम चरित्र. आणि सुशीला 2 मुलं, पूर्ण नगर सोन्याचं करून दिलं. आणि अशा पद्धतीनं सुदामजीचं चरित्र 10व्या स्कंदामध्ये या ठिकाणी पूर्ण झालं. जसा सुदामजीचा गृहस्थाश्रम, संसार, नगर, प्रत्येक जीव सुखी झाला, तसं आपलं सर्वांचं जीवन सुखी व्हावं अशी भगवान द्वारकाधीश यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि 10वा स्कंद या ठिकाणी पूर्ण करतो. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. 11व्या स्कंदामध्ये या ठिकाणी यादव कुळाचा नाश ही कथा आली. पहा, 11वा स्कंद हा छोटा आहे, पण पहिल्या स्कंदापासूनचे सगळे अधिकार या स्कंदामध्ये सांगितले. आणि याच्यामध्ये योग योगेश्वर निमिष यांचा संवाद सुद्धा सांगितला आणि यादव कुळाचा नाश असं एक कथानक यामध्ये आलेलं आहे. मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी 24 गुरुचं वर्णन या स्कंदात आलं. मग यादव कुळाचा नाश म्हणून तुमच्या लक्षात आलं की भगवान कृष्णानं आपली असलेली ही सगळी द्वारका समुद्रामध्ये बुडवली. कशी बुडवली, त्याला कारण काय? तर भगवंताच्याच परिवारातले सांब नावाचा मुलगा जो आहे जामवंतीपासून झालेला, आणि त्याच्यामध्ये हे यादव मदनमत्त झाले म्हणून सांबानं स्त्रीचा वेश घेतला. काही यादव अंगिरस ऋषीच्या जवळ गेले आणि गेल्यानंतर विचारायला लागले अंगिरस ऋषीला की सांगा या मुलीला मुलगा होईल की मुलगी. असं ज्यावेळेला विचारलं तर अंगिरस ऋषीनं डोळे बंद केले आणि पाहिलं हे तर सगळे भगवान कृष्णाच्या घरचे आहेत, त्याच्या परिवारातले आहेत. मग यांना अशी विपरीत बुद्धी का आली? ज्यावेळेला विपरीत बुद्धी येते त्यावेळेला कुठेतरी रास होत असतो आणि त्या माध्यमातून त्या अंगिरस ऋषीनं सांगितलं की याला मुलगाही होणार नाही, मुलगी होणार नाही.
हिच्या पोटी मुसळ होईल आणि तेच मुसळ तुमच्या सगळ्या कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही, हा शाप दिला. म्हणून संत, ऋषी, मुनी, महात्मा, साधू यांना कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी टिंगल टवाकडी करायची नाही. जरी बोलत नाहीत पण अंतःकरणातून मात्र त्यांचा शाप लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून एका साधूला अभद्र बोलल्यामुळे देवाचं कुळ होतं संपूर्ण नष्ट व्हावं लागलं. आपला काय दिवा लावता कुठे, आपला काय तालमेळ लागते. देव असून नाही आपल्या परिवाराला वाचू शकला, म्हणून ती कथा सांगितली, यादव कुळाचा नाश. मग ते खरंच साडी सोडली ना तर सांबाच्या पोटाजोडून मुसळ पडलो. मग काय करावं, कुठे लपवावं, काय करावं, गडबड झाली. त्या मुलांना त्यांनी बारीक चूर्ण केलं, त्याचं समुद्रामध्ये फेकलं. लोखंडाची विडी होती, समुद्रात फेकली, ते मासोळीने गिळली. मासोळीच्या नंतर पारध्याने मासोळी पकडली आणि ते कापली, त्यातून निघाली. ते विडी बाण बनवणाऱ्या लोहाराकडे गेली, तो बाण बनवला. तोच बाण भगवान कृष्ण यांच्या निजधाम गमना करता उपयुक्त ठरला, अशी कथा येते. म्हणून भगवान निजधामाला गेले. भगवंतांनी त्या ठिकाणी सुदेवाला सांगितलं, आपल्या द्वारकेमध्ये राहणारे ऋषी, मुनी, साधू, संन्यासी जे आहेत त्यांना बाहेर काढा, आणि जे मातलेले यादव आहेत यांना तसंच राहू द्या, हे तिथल्या तिथंच ठेवा, सगळे संपवायचे आहेत मला, असं सांगितलं. आणि भगवान सुद्धा त्या द्वारकेमधून निघाले. भगवान पिंडारक पंचक तीर्थक्षेत्रावर गेले, त्याचं नाव आहे भालुका तीर्थक्षेत्र. सोरटी सोमनाथला जाताना लागते. तिथं गेले आणि एका पिंपळाच्या वटर झाडाखाली ओट्यावर असे बसले. आणि बसताना प्रभूने एक पाय असा एका पायावर ठेवला, ध्यान मुद्रा लावली. आणि सकाळची वेळ आहे, सूर्य उदय झाला आणि सूर्याची किरण जसे पडले तसे भगवंताच्या पायावर पडले. कापूर घ्या थोडासा लावा. आणि पायावर पडल्यावर पायाचा अंगठा असा किरणामुळे हरणीचा डोळा चमकल्यासारखा वाटत होता. म्हणून त्या ठिकाणी जो व्याध होता त्या व्याधाने बाण आकर्ण ओढला शिकार करण्याकरता. त्यावेळेला हरणीचा डोळा म्हणून तो बाण सोडण्यात आला आणि तो बाण भगवान द्वारकाधीश यांच्या चरणाजवळ आला, आपण असं म्हणू शरण आला. आणि त्यावेळेला भगवंतांनी आपला देह त्या ठिकाणी ठेवून निजधामाला गेले. मग त्याची स्थिती वर्णन केली की भगवान निजधामाला कसे गेले, तो बाण मारला कोण, अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या वेळेला वालीचं आणि सुग्रीवाचं युद्ध होते त्यावेळेला आड येऊन बाण मारला, त्या दोषामुळे त्या ठिकाणी तो बाण त्या ठिकाणी प्रभूला घ्यावा लागला, असा कथेचा संदर्भ आहे. आणि वेळ कमी असल्यामुळे विस्तारपूर्वक सांगू शकत नाही. पण भगवान निजधामाला कसे गेले ते तीर्थक्षेत्र भालुका तीर्थक्षेत्र आहे. भगवान बसले तसेच त्या ठिकाणी गुप्त झाले, त्याचं वर्णन सांगितलं ज्ञानोबारायांनी आपल्याला हरिपाठामध्ये. एक उदाहरण दृष्टांत रूपी दिला, तो म्हणजे कापूर. कापूर लावल्यावर पेटतो, ज्योत दिसते, आणि ज्योत संपल्यावर काय राहते शिल्लक. तशा पद्धतीनं भगवान निजधामाला गेले, त्याचं वर्णन केलं. कापुराची वाती उजळली ज्योती, ठायेचे समाप्ती झाली जैशी. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईचे समाप्ती झाली जैसी. झाली जैसी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. बोलिए द्वारकाधीश भगवान की, गोपाल कृष्ण भगवान, कृष्ण कन्हैया लाल की. भगवान निजधामाला गेले आणि अशा पद्धतीनं आपला देह त्यांनी कापुराप्रमाणे विसर्जित केला. आपण कोण भगवंताला निजधामाला नेणारे, आपल्यालाच भगवंतांनी त्याच्या जवळ सामावून घेतलं पाहिजे. म्हणून पुढील कथा विस्तारपूर्वक इतर कथाकार सांगतात.
पण माझं काही अंतःकरण पुढे कथा सांगण्याकरता देवाविषयी होत नाही, म्हणून मी कापूराचं उदाहरण दिलं. नाही तर मग बाण आला, धाडदिशा लागला आणि हे झालं ते काही, त्याच्यामुळे त्याबद्दल क्षमा मागतो. पण भगवान इथं निजधामाला गेले आणि पुढे याच स्कंधात शेवटी 24 गुरुचं वर्णन या ठिकाणी केलं पुढे. आणि त्या 24 गुरुंच्या वर्णनाच्या माध्यमातून तुम्हा आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन होते. आता प्रत्येक गुरुचं विस्तारपूर्वक वर्णन सांगत नाही, पण नाव घेतो. तुमच्या लक्षात एवढंच घ्यायचं आहे की त्या त्या नावापासून आपल्याला बोध कसा मिळतो. अर्थात पहिला गुरु म्हणजे पृथ्वी आहे. पृथ्वी माझा नमस्कार, माझा प्रथम गुरु आहे. मी तिला सकाळी वंदन करतो, हात क्रियात्मक शक्तीने नमस्कार करतो. त्याचं कारण पृथ्वीपासून सर्वाप्रती सद्भाव आणि सहनशीलता शिकली पाहिजे. पृथ्वी कोणावरही तक्रार करते का? पृथ्वीनं आजपर्यंत काही तुम्हाला येऊन म्हटलं का की तुम्ही असं काऊन करता का तसं काऊन? आपल्या अंगावर जर समजा कोण चहा सांडला तर राग येते का आनंद होतो? मग पृथ्वीपासून गुण आहेत ते शिका. पृथ्वी पहिली गुरु. किती सहनशीलता आहे. दुसरं नाव सांगतो वायूपासून मी असंतोष आणि निसंगता शिकलो. वायूपासून तक्रार आहे का काही? तिसरा आहे आकाशापासून मी काही घेतलं पाहिजे. चौथं पाण्यापासून मी शीतलता आणि माधुर्य गुण शिकलो, असं त्याच्यामध्ये सांगितलं. अग्नीपासून मी पवित्र गुण असा शिकलो. चंद्रापासून काहीतरी घेतलं पाहिजे, सूर्यापासून काही घेतलं पाहिजे, कबुतरापासून काही घेतलं पाहिजे, अजगरापासून सुद्धा ज्ञान मिळते, समुद्रापासून ज्ञान मिळते. पावसाळ्यात समुद्र किती पाऊस पडला तरी मर्यादा सोडत नाही, तसंच उन्हाळ्यात तो आटून जात नाही. सुख दुःखात आम्हालाही समुद्राप्रमाणे समचित राहायला पाहिजे. हे गुण आहेत त्याचे, म्हणून गुरु आहे समुद्र. पुढे पतंगाला गुरु केलं, त्याच्यानंतर भ्रमराला गुरु केलं, आणि त्याच्यानंतर मग हत्तीला गुरु केलं, मधमाशीला गुरु केलं. मग त्यातून काय गुण मिळतो? गोळा केलेला मध शिकारी आयता घेऊन जातो, आणि योगी ही विनायसा भोग प्राप्त करून घेऊ इच्छितो, आणि धनाचा संग्रह करण्यापेक्षा दान करा, असा गुण मधमाशीपासून मिळतो. आणि पुणे स्पर्श सुखापासून काहीतरी गुण मिळतो, रस सुखापासून गुण मिळतो. पुढे सांगितलं राजापासून काहीतरी गुण मिळतो, कुरारी पक्षापासून मिळतो, बालकापासून मिळतो, एक गरीब कुमारिका तिच्यापासून मिळतो, बाण बनवणारा लोहार त्याच्यापासून मिळतो, सर्पापासून गुण घेण्यासारखा आहे, कातणीपासून सुद्धा आहे, कीटकापासून सुद्धा आहे. असे 24 जणांचे नाव सांगितले. हे 24ही तुम्हा आपल्याला काहीतरी घेण्यासाठी गुरु रूपाने आहेत. त्यांच्यापासून ते तत्वज्ञान घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी 11वा स्कंद बंधन आणि मोक्ष हे वाक्य सांगून पूर्ण झाला. हरे नमः हरे नमः. 12व्या स्कंदामध्ये त्या ठिकाणी वर्णन केलं. त्याच्यात कलियुगाचे लक्षण सांगितले. एकंदरीत परीक्षितीला मोक्ष प्राप्त कसा होतो ते सांगितलं, आणि कोण्या युगात कोणतं फल आपल्याला प्राप्त होते त्याची माहिती दिली. म्हणजे कले दोष निधनम राजनस्ती हे को महान गुणाहा, कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संगम परम वजेत. म्हणजे कृतायाध्यायी ते विष्णू, ते त्रेतायाम यजते मखई, द्वापारे परिचर्यायाम कलोदत हरी कीर्तनात. म्हणजे कलियुगामध्ये त्या ठिकाणी हरी कीर्तन हे महत्वाचं सांगितलं. सत्ययुगात विष्णूच्या ध्यानाने प्रभू प्राप्त होत होते, त्रेतायुगामध्ये यज्ञाने भगवान प्राप्त होत होते, यज्ञ केला की. द्वापार युगामध्ये विधिवत विष्णूचं पूजन केलं की भगवान फळ देत होते. पण कलियुगामध्ये भगवंताच्या नाम संकीर्तनाने तुम्हा आपल्याला मृत्यू समयी परमेश्वराचं ध्यान केल्याने ते भगवान त्या जीवाला प्राप्त होतात. म्हणून कलियुगामध्ये नामस्मरण सांगितलं. अहम परमम ब्रह्म परमम धामम ब्रह्माहम परमम पवित्रम, असं वर्णन भागवतामध्ये 12व्या स्कंदात सांगितलं.
आणि हे पाहत असताना परीक्षित म्हणायला लागले, महाराज मला व्यापक ब्रह्माचं दर्शन घडून दिलं, मी आता निर्भय झालो. श्रीमद भागवताची कथा 5 प्रकारचे फळ देणारी आहे. पहिलं फळ सांगतो तुम्हाला, निर्भयता. दुसरं निसंदेहता. आणि तिसरं हृदयात प्रभूचा साक्षात प्रवेश. चौथं सर्वाभूती भगवत दर्शन. आणि 5वं परम प्रेम. अशा 5 गोष्टी फळ देणाऱ्या आहेत आणि ते मला मिळालेले आहेत. म्हणून परीक्षित म्हणायला लागले, महाराज आपण केवळ मला कथाच नाही ऐकवली आणि ज्ञानच नाही सांगितलं, तर साक्षात प्रभूचं दर्शन करून दिलं आपण मला त्या ठिकाणी. आणि जगत ब्रह्मरूप आहे हे दाखवून दिलं. आता तक्षक जगाहून वेगळा नाही, तो आला काय आणि ब्रह्मरूपच तोही आहे, मला दंश केला काय. म्हणून मी अशा भगवंताला वारंवार नमस्कार करतो. आपण माझ्यावर मोठा उपकार केला. शुकाचार्य म्हणायला लागले, राजा तुझ्या बरोबरच मी कृतार्थ झालो, कारण मलाही श्रवणाचा योग आला. मी कथा जरी सांगितली तरी सांगत असताना माझ्या वाणीनं मी सांगत होतो, पण तुम्ही जसं ऐकत होते ना तसं ती कथा परीक्षिताला भगवान म्हणतात, शुक मी सुद्धा ऐकली आणि मलाही कथा ऐकण्याचा योग प्राप्त झाला. आणि हा कथा करण्याचा योग या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रेखाबाई विठ्ठलराव अंबुलकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेली कथा संपूर्ण अंबुलकर परिवार आणि ते त्यांचे असलेले जावई गजानन महाराजांचे सेवेकरी आमचे श्रीमान प्रवीण भाऊ लुदरकर आणि शीतलताई यांच्या मुख्य यजमान पदानं आपण सर्व श्रोते मंडळी, मातृशक्ती, पितृशक्ती, सप्ताहाला सहकार्य करणारे मंडळी, आजूबाजूचे घर, सर्व शेजारचे, जैन बिचारीनं 8 दिवस लाऊडस्पीकरचा त्रास सहन केला आणि सप्ताहामध्ये सेवा दिली. सर्व माता भगिनींनी दिवाळीचा प्रेट असून, लगबगीचे काम असून, गडबडीचे काम असून सगळ्यांनी सेवा दिली, म्हणजे उपस्थिती दिली, कथा श्रवणा करता आले आणि मलाही आनंद वाटला. आता कथा तर करणे होतीच, तुम्ही आले असते तरी नाही आले असते तरी, पण ज्यांना ज्यांना जसं जसं माहीत झालं ते सगळेजण आले. कृष्ण जन्म सोहळ्यामध्ये अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत आणि लग्न सोहळ्यामध्ये उपस्थिती दिली. हा 7वा दिवस कथेचा. अगदी सगळेच्या सगळे सुंदर अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था आमचे जवळचे असणारे परम मित्र संतोष भाऊ धनोकार, अगदी त्यांनी खूप, इथंच नाही कोणीही सप्ताहामध्ये ते चांगल्या रीतीने सेवा देतात. वारकरी संप्रदायाचं प्रेमळ व्यक्तिमत्व आणि अशा माध्यमातून मला पुण्य पावन क्षेत्रामध्ये या ठिकाणी कथा करण्याचा योग प्राप्त झाला. इथं वटवृक्षही सुद्धा आहे. मंदिराच्या आजूबाजूला सगळे पारमार्थिक मंडळी आहे. नगराचं नाव खूप छान आहे, मोदी नगर आहे आणि भगवान सोपीनाथाचा दरबार आहे, महादेवाचं मंदिर आहे. अशा अनुषंगानं या नगरात मी बरेचदा आलो गेलो, पण माझ्या वैयक्तिक कामाकरता, पण पारमार्थिक कामाकरता हा योग जुळून आला. आता सगळ्यांचे नावं माझ्या पाठ नाहीत, कारण मी काही सगळ्यांच्या परिचित नाहीच, त्याच्यामुळे नाव म्हणा तर अळनाव चुकण्याची शक्यता आहे. आल्या आल्या आपले ते फुलवाले भाऊ होते, त्यांच्याकडे गेलो. इथं काही असलं महाराज सांगा, असं काही नाही, सप्ताह आपलाच आहे. अशा पद्धतीनं आमच्या आईचे मामा सुद्धा इथं राहत होते, ते श्रीमान सुखदेवरावजी चतरकर, आईचे माझ्या मामा. मी लहानपणी यायचो त्यांच्याकडे. आमच्या आईचे मावस भाऊ आहेत, अरुण मामा अंबुलकर आहेत, त्यांचा परिवार अंबुलकर, चतरकर, इतरही आणखीन काही आहेत मित्रमंडळी, सोयरे धायरे मंडळी, सगळे या सगळ्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य दिलं. आणि माझी कथा चांगली होण्याकरता सर्व भजन मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी यांनी उपस्थिती दिली आणि त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. सरते शेवटी भागवताचा शेवटचा श्लोक म्हणतो, तुमच्या मुखातून वदवून घेतो की ज्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्या जीवनातलं पाप नष्ट होते, कळत न कळत घडलेले जे पाप आहेत ते त्या ठिकाणी घालवल्या जातात आणि सरते शेवटी तुम्हा आपल्याला हा देह संपून इहलोकाची यात्रा संपून जावं लागते. म्हणून मनामध्ये द्वेष, मत्सर, राग, भेदाभेद हे सगळे आपण इथंच मोडून काढायचे
आणि शेवटचा चांगला दिवस साधायचा. त्याचं कारण सांगतो. कबीर महाराज म्हणतात, माणसाला एक दिवस जायचा आहे. आपल्या जीवनातले दिवस किती आहेत सांगता येत नाहीत. एक सुंदर हिंदी भजनाचे 2 कडवे सांगतो, शेवटचा श्लोक म्हणतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. मनवा तेरे जिंदगी का 2 दिन का सवेरा है, उड़ जाएगा सास पंछी तो फिर भी अंधेरा है। गर्भ में वचन दिया था नहीं तुझे भूलना है, बाहर आकर माया ने मुझे क्यों भुलाया है। मनवा तेरे जिंदगी का 2 दिन का सवेरा है, धन दौलत सब तेरी यही रह जाएंगी, नाम हरि का ले प्यारे वही साथ ले जाना है। मनवा तेरे जिंदगी का 2 दिन का सवेरा है, उड़ जाएगा सास पंछी तो फिर भी अंधेरा है। या उक्तीप्रमाणे आपल्याला जावं लागते. म्हणून आपल्या जीवनातील समूळ असलेलं पाप नष्ट करून पुण्याची प्राप्ती करून नाव लौकिक करून जगातून जायचं आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा सरळ बसून घ्या, मांडी मारा. आपल्याला आवडेल त्या संतांचा आणि भगवंताचा फोटो म्हणा, छबी म्हणा, स्वरूप म्हणा आपल्या डोळ्यासमोर आणा. डोळे बंद करा, पाठीचा कणा ताठ करा, लांब श्वास घ्या. आपला सर्व प्रपंच, आपले सर्वच्या सर्व नातलग जे काही आपल्याला आठवत असतील ते क्षणभर बाजूला ठेवा. भगवंताच्या मंदिरात दरबारात बसलो, साक्षात द्वारकाधीश आपल्या समोर आहेत आणि भगवंताच्या समोर हा 18,000वा असलेला श्लोक आणि भागवतातला शेवटचा 12वा स्कंदातला श्लोक आपण उच्चारण करू. सगळ्यांनी माझ्या माग माग म्हणा. ज्याने नाम संकीर्तन केल्याने सर्व पापाचा नाश होतो आणि या मंत्राचा उच्चार केल्याने त्या देवाले प्रणाम केल्याने आपले दुःख शांत होतात. अशा परमात्म्याला, अशा श्रीहरीला आपण नमन करूया. नाम संकीर्तनम यस्य बोला, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनस, प्रणामो दुःखशमनम, तन्नमामि हरिं परं. तं नमामि हरि परम. जोरात म्हणा. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनस, तन्नमामि हरिं परम. सगळ्यांनी थोडं जोरात म्हणा. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनस, तन्नमामि हरिं परम. नमामि हरिं परम, नमामि हरिं परम. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, समर्थ सद्गुरु गजानन महाराज की, पवन सूत हनुमान की, आदिशक्ति मुक्ताबाई की. बोलो रे भाई सब साधु संतन की. श्री सोपीनाथ भगवान की. अपने अपने माता पिता की,
नम पार्वती पतये हर 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 महादेव जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।